रवींद्र धंगेकरांचं आंदोलन सुरू आहे। पैसे वाटणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी हा आरोप केलाय। भाजपकडून पैसे वाटल्याचा रवींद्र धंगेकरांनी आरोप केलाय। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। चंद्रशेखर, रवींद्र धंगेकरांनी थेट पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलंय, काय अधिक अपडेट या संदर्भात? माझ्या समेत रवींद्रजी धंगेकर आहेत, थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। काय आंदोलन करत आहात, काय आरोप आहे? 5:30 वाजता आमचे नितीन कदम या ठिकाणी आले होते। मला अभय छाजेडांचा फोन आला, मोहन जोशींचा फोन आला। पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला सरस भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक गुन्हेगार काही लोक या भागामध्ये पैसे वाटताना आम्हाला आढळून आलेत। आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो, पण पोलीस कुठली दखल घेत नाही। त्यानंतर मला नितीन कदमचा फोन आला आणि नितीन कदम म्हटले, भाऊ मी इथं बसलोय, परंतु ज्यांचे नाव मी घेतोय, ज्यांच्यावर मी आरोप करतोय, ते ज्या पोलीस स्टेशनमधून फेसबुक लाईव्ह करतात आणि आम्हाला चॅलेंज देऊन निघून गेलेत आणि पोलीस स्टेशन मधले अधिकारी कुठलीही कारवाई करताना दिसत नाही। मी या ठिकाणी आल्यानंतर आम्ही लोकशाही पद्धतीनं संविधानाचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेलं संविधान त्याच्या आधिपत्याखाली काम करत असताना आम्ही हुकुमशाही चालून देणार नाही, म्हणून आम्ही इथं लोकशाही पद्धतीने आमचं म्हणणं मांडतोय। आज आपण बघितलं असेल तर सर्वसामान्य कुटुंबामध्ये 500 रुपये खरेदी करण्याचा कार्यक्रम या भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। ज्यांची 400 पट संपत्ती वाढली कोरोनाच्या काळामध्ये, आमच्या कोरोनाच्या काळामध्ये आमचे पुणेकर मरत असताना यांची संपत्ती कशी वाढते। आज आम्हाला कळलं की संपत्ती 500 रुपयांनी लोकांना निवडणूक जिंकण्यासाठी वापरली जाते, याचा निषेध। आणि जोपर्यंत पोलीस पुणे शहरामध्ये जर गस्त घालणार नाहीत, निवडणूक आयोगाची कार्यकर्ते होते, कोण होते नेमकं वाटणार? त्याच्यामध्ये नितीन कदमांनी मला फोन करून बोलवलं, त्यांची तक्रार रिसर दिलेली आहे। इथले आजी माजी नगरसेवक असतील त्यांची तक्रार दिलेली आहे आणि त्यांनी या पद्धतीने जर थांबलेच नाही, मला इथं यावं लागलं आणि यावं लागल्यानंतर आज पोलीस स्टेशन मध्ये अधिकारी इकडे आलेत। आज नुसतं इथं पैसे वाटत नाही, कोथरूड असेल, शिवाजीनगर असेल, कसबा असेल, पर्वती असेल, कॅन्टोन्मेंट असेल आणि वडगाव शिरी असेल, या सगळ्या भागामध्ये पैशाचा पाऊस पडतोय आणि लोकशाहीची हत्या करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, सगळे लोक देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाखाली, पोलिसांच्या आशीर्वादाखाली करतात। याचा निषेध जोपर्यंत मला पुणे शहरामध्ये पोलिसांची गस्त वाढत नाही तोपर्यंत मी इथं हटणार नाही। तुमची मागणी शेवटची काय राहणार आहे? जोपर्यंत पैसे वाटताना थांबत नाही आणि पोलीस गस्त घालत नाही आणि माझा कार्यकर्ता तिथनं फोन करत नाही, तोपर्यंत मी इथनं उठणार नाही। गुन्हेगारांना घाबरून नागरिक बी काय बोलत नाही, कार्यकर्ते काय बोलत नाही। जे गुन्हेगार रस्त्यावर फिरतात त्यांच्यावर 151 तडीपारच्या कारवाई करायच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे पैसे वाटण्यासाठी गुन्हेगार फिरतात। आपण पाहिलं की या ठिकाणी आमदार रवींद्र धंगेकर ठिकाणी उपोषण करत आहेत। पलीकडल्या बाजूला जर पाहिलं तर भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते समोरासमोर आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे आंदोलन करताना कार्यकर्ते दिसत आहेत। या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस याच्यासह भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते समोरच्या बाजूला या ठिकाणी जे आहेत त्या पुढच्या बाजूला जे आहेत ते कार्यकर्ते आपल्याला समोरासमोर येताना दिसत आहेत। पोलिसांचा मोठा जो बंदोबस्त आहे तो पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या समोर तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो की गेल्या अर्ध्या तासापासून हे सगळं जे आंदोलन आहे हे सुरू होतं। खरं तर शिवसेनेचे काही पदाधिकारी थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। काय मागणी घेऊन आंदोलन करत आहात? जे आता सर्वचपणे झोपडपट्टी भागामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास करायचा नाही, गटार तुंबलेले असतात, पाण्याचं नियोजन नसतं, रस्त्याचं नसतं आणि त्या झोपडपट्टी फक्त मतदार म्हणून बघायचं आणि 500 रुपये द्यायचे आणि मत ताब्यात घ्यायचं विकत, हे त्यांचं धोरण आहे। यांची राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता, यांचे 100 नगरसेवक होते, मग यांना गरज काय पैसे वाटायची? आता दंगेकर हे विजयी झाल्यासारखे आहेत, कारण पैसा भारतीय जनता पार्टीचा बाहेर आलाय, भ्रष्टाचार बाहेर आलाय आणि आजचे दिन 500 रुपये देऊन हे दाखवले जात आहेत आणि जनतेची दिशा भूल करत आहेत। त्यामुळे आम्ही या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेत भाजपचे नेते संजय काकडे। संजयजी, लोकशाही मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। रवींद्र धंगेकरांकडून हा आरोप केला जातोय की भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। या संदर्भात ते सहकारनगर पोलीस ठाण्यात आंदोलन देखील करताय, या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? निवडणुका आल्या
की आरोप प्रत्यारोप होतच असतात. पैसे वाटताना कोणाला पकडलं गेलंय का, ते भाजपचे कार्यकर्ते का, हे पहिलं तपासणं पोलिसांचं आणि दंगेकरांच्या कार्यकर्त्यांचं काम आहे. आता भारतीय जनता पक्षाची संस्कृती पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाने कधीही कुठल्याही निवडणुकीत पैसे वाटप केलेले नाहीत आजपर्यंत. गेल्या 10 वर्षामध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या आम्ही जिंकलेलोय. कुठलीही निवडणूक आम्ही हारलो गेलेलो नाही. 2014ची लोकसभा असेल, 2014ची विधानसभा असेल, 2017ची महानगरपालिका असेल, महाराष्ट्रातल्या 10 महानगरपालिका जिंकल्या आम्ही. सगळ्या महानगरपालिका, विधानसभा, विधान परिषद पासून ते आत्ताच्या लोकसभेपर्यंत सगळ्या निवडणुका पैसे जिंकता येत नसतात ना. संजयजी आम्ही पैसे वाटत असतो. संजयजी, पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की रवींद्र धंगेकर सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये पुराव्यांनिशी बसलेले आहेत. त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा देखील ते करतात. ते बघा, पुरावे जे आहेत ते पुरावे समोर मांडलेत. ते वस्तुस्थितीतले पुरावे आहेत का? भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत का ते? भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सभासद आहेत का ते पक्षाचे? किंवा काँग्रेसचे 4 लोक धरून त्यांच्या हातात पैसे देऊन त्यांना उचलून तिथं बसवायचं? काकडे साहेब, ते काही माजी नगरसेवक पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अहो साहेब, मी आपल्याला तेच म्हणतोय, आरोप करणं आणि त्याला पकडणं ह्यात फरक असतो ना. की आरोप नुसते करणं, मी पण करू शकतो आरोप, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पण आरोप करू शकतात. पुरावे काय त्याच्याशी? आता मला तर, मी पाहिलं नाही, मी फिरतोय आता इकडे बाकी जागी, मी आता बघतो काय झालंय, माहिती घेतो. मी वडगाव शेरीमध्ये फिरतोय. मला वडगाव शेरी आणि पद्मावती म्हणजे पार्वती मतदारसंघात सहकार नगर येतं, त्याच्यामध्ये जवळजवळ 20 किलोमीटरचं अंतर आहे. आता मी माहिती घेतो सगळी. आता जर तुमच्या चॅनलचा फोन आल्यामुळे मी जे बोलतोय ते माझ्या बुद्धीला स्मरून जे आहे ते बोलतोय. आता डीप जाऊन मी चर्चा करतो आमच्या लोकांशी, तिथल्या आमच्या आमदार आहेत माधुरीताई मिसाळ, आमचे काही नगरसेवक आहेत तिथं, शंकर पवार असेल, पिंटू ढाळवे असेल, राजा श्रीमकर असेल, भीमाले असेल, आमच्या नगरसेवकांकडनं मी माहिती घेतो सगळी सविस्तर. मग मी सविस्तर आपल्याशी बोलू शकतो. आता तुमचा फोन आला त्यामुळे मला जितकी माहिती मिळाली तुमच्याकडूनच. संजयजी, शेवटचा प्रश्न की धंगेकरांच्या आरोपांमध्ये जर तथ्य असेल तर पक्षाची भूमिका काय? तथ्य असेल आणि ते कार्यकर्ते असतील, सभासद असतील, बघा पैशासहित पकडला आणि तो आमच्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, सभासद नोंदणीचा कार्यकर्ता, ह्या माणसाला पकडलंय, संजय काकडेंना पकडलंय, तो सभासद आहे, तो माजी खासदार आहे, तो भाजपाचा उपाध्यक्ष आहे, मला पकडले, मी मान्य करेल. तिथं कोणी XYZ नावाचा व्यक्ती असेल, तो आमचा सभासद क्रमांक अमुक आहे, तमुक आहे, आणि तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य असेल किंवा माजी नगरसेवक असेल, तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू लगेच. अगदी. संजयजी, तुमची महत्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही सोबत संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. तर अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय. पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र धंगेकर सध्या आंदोलन करतायत. तर पैसे वाटले जात असल्याचा आरोप देखील रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. चंद्रशेखर, रवींद्र धंगेकरांची पुढची भूमिका नेमकी काय आहे? शुभम, खरं तर रवींद्र धंगेकरांची आता पुढची जी भूमिका आहे, जोपर्यंत पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात गस्त सुरू होत नाही आणि हे जे पैसे वाटप जे चालू आहे तसा आरोप जो ते करत आहेत त्याच्यावरती कारवाई करावी, ही अशी 2 मागण्या घेऊन ते उपोषण करत आहेत. आपण बघू शकतो की पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त जो आहे तो सध्या सहकारनगर पोलिसांच्या स्टेशनच्या समोर तैनात करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोठा जो जमाव आहे तो या ठिकाणी जमलेला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एका बाजूला जर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, तर बरोबर दुसऱ्या बाजूला, समोरच्या बाजूला भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते समोर आलेले दिसत आहेत. दोन्ही जे पक्षाचे कार्यकर्ते ते आमने सामने आलेले आहेत. दोन्हीकडून सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी होताना दिसत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं की गेल्या 1 तासापासून हा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी जे आहे ते नागरिक जमायला सुरुवात केलेली आहे. तर आमदार रवींद्र धंगेकर, पुणे लोकसभा मतदारसंघ सध्या लढवणारे जे उमेदवार आहेत ते स्वतः या ठिकाणी सहकारनगर पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये उपोषण करताना दिसत आहेत. मोठा जो पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. आपण भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर या ठिकाणी ज्या पदाधिकाऱ्यावरती आरोप करण्यात आले, या सगळ्या चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.